नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। इंग्लिश विषयावरील IBPS पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षेमधील प्रश्न आपण सेशनमध्ये बघणार आहोत। त्यामधील हा दुसरा पॅराग्राफ असणार आहे। चला मग वाचून घ्या। हा पॅराग्राफ मन लावून वाचायचा आहे, म्हणजे यावर विचारलेले प्रश्न आपल्याला पॅराग्राफकडे न बघता आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे आली पाहिजे। चला मग बघूया। अगोदर आपल्याला हा पॅराग्राफ वाचून घ्यायचा आहे। द अमेझॉन रेन फॉरेस्ट कशाबद्दल माहिती आहे? अमेझॉन रेन फॉरेस्ट इज द लार्जेस्ट ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट इन द वर्ल्ड, कव्हरिंग मच ऑफ नॉर्थ वेस्टर्न ब्राझील अँड एक्सटेंडिंग इनटू कोलंबिया, पेरू अँड अदर साउथ अमेरिकन countries. It is home to an incredibly diverse range of plant and animal species, many of which are found nowhere else on earth. The Amazon River, the second longest river in the world after the Nile, runs through the earth of rainforest. This mighty river carries more water than any other river in the world and plays a crucial role in region's ecosystem. The rainforest itself plays a vital role in regulating Earth's climate and absorbing carbon dioxide and releasing oxygen. Additionally, it is home to numerous indigenous communities whose cultures have developed in harmony with the forest over thousands of years. मित्रांनो, अशा पद्धतीने अमेझॉन रेन फॉरेस्टवर आपल्याला एक पॅराग्राफ दिलेला आहे। या पॅराग्राफचे मराठीत भाषांतर आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। आपल्याला जर इंग्लिश मधून समजत नसेल तर आपण मराठीमध्ये काही दिवस वाचून आपण ते तर्क कसे लावायचे, त्यांचे अर्थ कसे लावायचे याबद्दल आकलन या पद्धतीने करू शकता। आपल्याला काही शब्द येत नसतील तर ते शब्द लिहून काढायचे आहेत, डिक्शनरीमध्ये बघायचे आहेत किंवा गुगलला सर्च करायचे आहेत। त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्दही आपण काढून ठेवायचे आहेत, म्हणजे दररोज असे आपण पॅराग्राफ वाचले आणि पॅराग्राफ सॉल्व्ह केले तर आपल्याला परीक्षेमध्ये याची फार मदत होणार आहे। आपण या ठिकाणी मराठीमध्ये हा पॅराग्राफ वाचून घ्यायचा आहे। तर चला बघूया पुढील यावरील प्रश्न। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, Which is the largest tropical rainforest in the world? Largest tropical rainforest in the world. तर जगातला सर्वात मोठा ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट कोणता आहे, अशा पद्धतीचा प्रश्न आहे। ऑप्शन आहेत काँगो रेन फॉरेस्ट, अमेझॉन रेन फॉरेस्ट, सायबेरियन टायगा, बॉर्नियो रेन फॉरेस्ट, ऑस्ट्रेलियन बुश। तर आपण पॅराग्राफ कशावर आहे हे तर बघितलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑफकोर्स ऑप्शन बी, म्हणजे अमेझॉन रेन फॉरेस्टवर। अमेझॉन रेन फॉरेस्ट हा लार्जेस्ट ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहे। जर आपल्याला उत्तर टॅली करायचं असेल तर आपण पुन्हा इथे येऊन बघायचं आहे। अमेझॉन रेन फॉरेस्ट इज द लार्जेस्ट ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट इन द वर्ल्ड। पहिल्या ओळीमध्ये आपल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळालेले आहे। दुसरा प्रश्न बघूया। व्हॉट इज द नेम ऑफ द रिव्हर that runs through the Amazon rainforest? अमेझॉन रेन फॉरेस्ट मधून वाहणाऱ्या नदीचे नाव काय आहे? काय आहे त्या नदीचे नाव? मित्रांनो, प्रश्नामध्येच आपले उत्तर आहे। अमेझॉन रेन फॉरेस्ट मधून वाहणारी नदी म्हणजे अमेझॉन रिव्हर असे आपले उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूया। Which river is the Amazon River ranked after in terms of length? म्हणजे लांबीच्या दृष्टिकोनातून अमेझॉन रिव्हर ही 2 नंबरला येते, तर फर्स्ट नंबरला कोणती नदी येते? या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए नाईल आहे की यांगझे आहे, काँगो आहे की मेकॉंग आहे की व्होल्गा आहे? या प्रश्नाचं उत्तर बघण्यासाठी आपण पॅराग्राफकडे जाऊया। या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, द अमेझॉन रिव्हर इज द सेकंड लार्जेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड आफ्टर द नाईल। म्हणजे आपलं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे नाईल नदीच्या नंतर अमेझॉन रिव्हर येते।
तर आपलं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी, विच रिव्हर इज द अमेझॉन रिव्हर रँक्ड आफ्टर इन टर्म्स ऑफ लेंथ, तर नाईल रिव्हर असं आपलं ऑप्शन ए उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. व्हॉट रोल डज द अमेझॉन रेन फॉरेस्ट प्ले इन अर्थ्स क्लायमेट रेग्युलेशन, कशा पद्धतीने रोल प्ले करतं अर्थच्या क्लायमेट रेग्युलेशन मध्ये अमेझॉन रेन फॉरेस्ट, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत रिलीजिंग कार्बन डायऑक्साइड, ऑप्शन दुसरा आहे ऍब्झॉर्बिंग ऑक्सिजन, ऑप्शन सी आहे ऍब्झॉर्बिंग कार्बन डायऑक्साइड, त्यानंतर रिलीजिंग ऑक्सिजन. तर कोणतं आहे याचं उत्तर, आपण पॅराग्राफवर बघूया. द मायटी रिव्हर कॅरीज मोर वॉटर दॅन एनी अदर रिव्हर अँड प्लेज अ क्रुशल रोल इन द रिजन्स इकोसिस्टम. रेन फॉरेस्ट इटसेल्फ प्लेज अ व्हायटल रोल इन रेग्युलेटिंग द अर्थ्स क्लायमेट. या ठिकाणी आपल्याला उत्तर सापडणार आहे बाय ऍब्झॉर्बिंग कार्बन डायऑक्साइड अँड रिलीजिंग ऑक्सिजन. म्हणजे कार्बन डायऑक्साइड ऍब्झॉर्ब करतं आणि ऑक्सिजन रिलीज करतं. कार्बन डायऑक्साइड ऍब्झॉर्ब करते रिव्हर हे अमेझॉन रेन फॉरेस्ट आणि ऑक्सिजन रिलीज करतं. या ठिकाणी ऑप्शन सी असणार आहे आपलं, ऍब्झॉर्बिंग कार्बन डायऑक्साइड आणि रिलीजिंग ऑक्सिजन. सी आणि डी बघूया आपण काय दिलेलं आहे उत्तर याचं, ऍब्झॉर्बिंग कार्बन डायऑक्साइड आणि रिलीजिंग ऑक्सिजन पण असणार आहे. तर दोन्हीही ऑप्शन तुम्हाला एकाच ह्याच्यामध्ये दिले जातील किंवा बोथ सी अँड डी अशा पद्धतीचं ऑप्शनही आपल्याला परीक्षेत बघायला मिळणार आहे. शेवटचा प्रश्न बघूया. बिसाइड्स इट्स एन्व्हायरमेंटल सिग्निफिकन्स व्हॉट एल्स इज द अमेझॉन रेन फॉरेस्ट नोन फॉर. एन्व्हायरमेंटल सिग्निफिकन्स सोडून याशिवाय अमेझॉन रेन फॉरेस्ट कशासाठी ओळखलं जातं. तर याचं उत्तर काय असणार आहे, पॅराग्राफच्या एकदम शेवटच्या दोन लाईन मध्ये याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. तर ऑप्शन असणार आहे बीइंग होम टू मेनी इंडिजिनस कम्युनिटीज. मी पॅराग्राफ मन लावून वाचलेला आहे त्यामुळे मला ते आठवतंय. तुम्हाला जर आठवत नसेल तर तुम्ही पॅराग्राफवर जाऊन त्याचं उत्तर बघायचं आहे. या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे इट इज होम टू न्यूमेरस इंडिजिनस कम्युनिटीज. न्यूमेरस इंडिजिनस कम्युनिटीज. शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आपलं हे असणार आहे होम टू न्यूमेरस इंडिजिनस कम्युनिटीज. या ठिकाणी आपण बघू शकता बीइंग होम टू मेनी इंडिजिनस कम्युनिटीज. अशाच पद्धतीचे पॅराग्राफ सॉल्व्हिंग वरचे प्रश्न तसेच इंग्लिश विषयावरील विचारले जाणारे IBPS पॅटर्न नुसार प्रश्न आपण ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि PDF मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.